जमिनीची मोजणी करणं, हद्द कायम करणं, पोट हिस्सा मोजणी करणं आणि तत्संदर्भात विविध कामं करणं, याच्याकरता एक भूमी अभिलेख म्हणून स्वतंत्र विभाग आपल्याकडे स्थापन झालेला आहे. आणि ही सगळी कामं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण गेल्या काही वर्षातला त्यांच्या कामाचा, कर्तृत्वाचा एकंदर इतिहास बघितला, तर त्यांची कामगिरी बहुतांश वेळा ही निराशाजनक आहे, यात काही वाद नाही. आजही ह्या क्षेत्राशी किंवा या कार्यालयाशी संबंध येणाऱ्या लोकांपैकी बहुसंख्य लोक हे त्या विभागाच्या एकंदर कारभारावर, मनमानीपणावर आणि नाठाळपणावर नाराज आहेत, हे वास्तव आहे. ह्या सगळ्याचा एकंदर विचार करून शासनाने ह्या बाबतीत थोडंसं का होईना खाजगी प्रकरण आणण्याचा एक शासन निर्णय घेतलेला आहे. हा शासन निर्णय आहे 25 मार्च 2026 रोजीचा. जिल्हा स्तरावर परवानाधारक भूमापक, भूमापन अभिकरण यांची मोजणी कामी नियुक्ती करण्यास मान्यता देण्याबाबत अशा आशयाचा हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाने काय म्हटलंय? अधिसूचना दिनांक 23/7/2024 अन्वये जमीन महसूल नियम 1969 मध्ये सुधारणा करून पोट हिस्सा मोजणीचे कार्य खाजगी स्तरावर परवानाधारक भूमापकांकडून करून घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमाचिन्ह नियम 1969 मधील नियम 13 मध्ये सुधारणा करून हद्दकायम मोजणीसाठी देखील परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने अधिसूचनेद्वारे घेतलेला आहे. मोजणी प्रकरणांचा जलद, पारदर्शक, गुणवत्तापूर्ण निर्गती होण्यासाठी परवानाधारक भूमापक यांची अभिकरणामार्फत जिल्हा स्तरावर निविदा प्रक्रियेद्वारे निवड करण्याची बाब निश्चित होती आणि याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आता या अनुषंगाने एक समिती स्थापन करण्यात येईल. त्या समितीमध्ये कोण कोण असेल? जिल्हाधिकारी असेल, अध्यक्ष, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार एनआयसी हा त्याचा सदस्य असेल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा जो प्राचार्य आहे तो त्याचा सदस्य असेल आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे त्याचे सदस्य सचिव असतील. आता परवानाधारक भूमापक यांची निवड करताना त्यांची पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. ती पात्रता असण्याकरता एक तर ITI कडनं सर्वेइंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम झालेला पाहिजे. महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळाचा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असला पाहिजे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असली पाहिजे. जिओ इन्फॉर्मॅटिक्स, GIS, रिमोट सेन्सिंग यामधला डिप्लोमा किंवा पदवी असली पाहिजे. महाराष्ट्र शासन किंवा सर्वे ऑफ इंडिया मध्ये किमान 10 वर्ष सेवा केलेले निवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त दिलेले भूमापन कर्मचारी आणि या सगळ्यांची वयोमर्यादा साधारण 18 ते 65 वर्ष असून ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. आता हे जर निकष आपण बघितले तर या निकषामध्ये बहुतांश हे सगळे जुने जे लोक निवृत्त झालेले आहेत किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आहेत त्याच लोकांना याच्यात संधी मिळणार आहे. कारण याच्या पात्रतेमध्ये महाराष्ट्र शासन किंवा सर्वे ऑफ इंडियामध्ये किमान 10 वर्ष सेवा करणं ही अट त्याच्यात घातलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं मानधनाचं आहे, ते दरमहा 35,000 रुपये त्यांना मानधन देईल. त्याच्यानंतर त्यांना दर 2 आठवड्यांचं प्रशिक्षण अनिवार्य राहणार आहे. हा जो परवाना त्यांना देण्यात येणार आहे तो 2 वर्षासाठी वैध असेल आणि एकंदर कामगिरीच्या आधारे दरवेळेला 2 वर्षाची त्यांना वाढ सुद्धा देण्यात येणार आहे. कामगिरी निकषांपेक्षा जर कमी असेल तर अतिरिक्त प्रशिक्षण त्यांना करावं लागेल आणि परवाना संपण्यापूर्वी किमान 1 महिना आधी नूतनीकरण करणं बंधनकारक असेल. आता यांनी काय करणं अपेक्षित आहे? तर जे एकंदर मोजणीचं कार्यालय, मोजणीचे विभाग जे काही करतात तेच यांनी करायचंय. नियोजन वेळापत्रकासह मोजणी प्रकरणांचं यांना वाटप करण्यात येईल. नंतर यांच्यामार्फत नोटिसा निर्गमित करण्यात येतील. गट सर्वे क्रमांकाची डिजिटल माहिती यांना उपलब्ध करून देण्यात येईल. नियोजित दिवशी यांनी प्रत्यक्ष जमिनीची मोजणी आणि हद्द कायम करणं अपेक्षित आहे. परवानाधारक भूमापक हा मोजणीची माहितीवार प्रक्रिया करून ती मूलभूत डिजिटल कॅडेस्ट्रल नकाशावर सुपर इम्पोज त्यांनी करायची आहे. हा जमिनीची मोजणी व हद्द कायम संबंधित सर्व कागदपत्रे ई मोजणी 2.0 या प्रणालीवर अपलोड करेल. छाननी लिपिकामार्फत यांची छाननी कार्यवाही करण्यात येईल. ते सगळे यांचं जे काही निकष असतील ते मोजणी प्रकरणांचे निकष जे आहेत ना ते महत्वाचे आहे. यांनी म्हणजे हे जे परवानाधारक खाजगी लोक घेतलेत
यांनी दरमहा किमान 20 मोजणी प्रकरणं पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. आणि यांची गणना पुढील प्रमाणे असेल. एक मोजणी प्रकरण म्हणजे 6 उपविभाग किंवा 10 हेक्टर क्षेत्र. एक भूसंपादन मोजणी प्रकरण म्हणजे 3 सर्वे क्रमांक किंवा 8 उपविभाग. एक बिगर शेती मोजणी प्रकरण म्हणजे 8 भूखंड. म्हणजे या सगळ्या तत्वावर आता खाजगी लोकांना भूमापनाच्या कामाकरता संधी मिळणार आहे किंवा त्यांची भरती होणार आहे असं आपण म्हणूया. खरं म्हणजे या शासनाचा एकंदर या भू अभिलेखच्या मध्ये सुधारणा करण्याचा हा जो विचार आहे, ते उशिरा सुचलेलं असलं तरी शहाणपण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण आपल्या एकंदर देशाच्या एकंदर व्यवस्थेचा जर इतिहास बघितला, तर जिथे-जिथे खाजगीकरण झालेलं आहे, त्या खाजगीकरणाचे परत काही गुणदोष असतील तो मुद्दा वेगळा. पण खाजगीकरणाने त्या-त्या क्षेत्रामध्ये काही अंशी का होईना सुधारणा केलेली आहे. लोकांना काही अंशी का होईना दिलासा दिलेला आहे. म्हणजे हे भूमापन आणि भूमी अभिलेख विभागाचं हळू-हळू खाजगीकरण करण्याकडे जर शासन जाणार असेल, तर ते किमान माझ्या वैयक्तिक मते तरी स्वागतार्हच आहे. आता खाजगीकरणाचे तोटे याच्यावर अनेक लोक लांबलचक भाषणं देतील आणि या लांबलचक भाषणं देण्यामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे लोक असतील. एक जे शासकीय सेवेत आहेत, ज्यांना शासकीय सेवेत जायचंय किंवा दुसरे, की एकंदर या शासकीय गलथान व्यवस्थेमुळे ज्यांचं दुकान चालतंय असे लोक. हे 2 प्रकारचे लोक जर वगळले, तर खाजगीकरणाबद्दल कोणालाही तक्रार असायचं काहीही कारण नाही. कारण खाजगीकरणाने आपण जर गेल्या आपल्या देशाच्या एकंदर इतिहासाचा मागोवा घेतला, तर ज्या-ज्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण झालं, त्या-त्या क्षेत्रामध्ये कामगिरी थोडीशी सुधारलेलीच आहे. बरं शासकीय कारभाराचा आपला 75 वर्षाचा जर इतिहास बघितला, तर तो फार काही देदीप्यमान नाहीये. म्हणजे यांच्याकडनं काम का काढून घेऊ नये, याची सबळ कारणं द्या असं म्हटलं, तर आपल्याला एकही धड कारण सुचत नाही. त्यामुळे यांनी तर बट्ट्याबोळ केलेला आहेच ना. मग खाजगीकरणाचा एक प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. समजा खाजगीकरणाने सुद्धा यांच्यासारखाच गलथान कारभार केला, तर वाईट नक्की काही होणार नाहीये. यातनं खाजगीकरणातनं किंवा अशा प्रकारे हळू-हळू खाजगीकरण जर या भूमी अभिलेख विभागात आलं, तर त्यातनं घडलं तर काहीतरी चांगलंच घडेल. कारण आत्ता जे घडतंय ना, त्याला चांगलं म्हणायची किमान माझी तर हिंमत नाही. आणि याच्यापेक्षा अजून वाईट काय घडणार आहे? म्हणजे भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभारामुळे 2-2 पिढ्या रखडलेली प्रकरणं मी बघितलेली आहेत. माझ्याकडे आलेली आहेत. मग एवढी वाईट परिस्थिती जर असेल ना, तर त्यातनं नवीन एक जुगार खेळायला, नवीन एक डाव टाकून बघायला काहीच हरकत नाही. त्यामुळे किमान माझं वैयक्तिक मत जर विचाराल, तर असं टप्प्याटप्प्याने खाजगीकरण हळू मी तर म्हणतो वाढवत नेलं पाहिजे. जिथे-जिथे सरकारी कारभारांमध्ये गलथानपणा दिसेल, जो बहुधा सगळीकडेच आहे, तर टप्प्याटप्प्याने हे सगळीकडे हळू खाजगीकरण आणलं पाहिजे. खाजगीकरणाचे गुणदोष आहेत, पण त्याच्यावर सरकारला नियंत्रण आणणं हे तुलनेने सोपं आहे. कारण हे एकदा शासकीय नोकरीचं कवचकुंडल घेऊन बसलेला जो माणूस असतो, त्याला काही करायचं, त्याला हलवायचं म्हटलं ना, तर आपल्या व्यवस्थेमध्ये फार आव्हानं आहेत. त्या तुलनेने एखादा कंत्राटी तत्वावर किंवा एखादा खाजगी क्षेत्रातला माणूस ते काम करण्याकरता आणला आणि त्यानी पण जर गलथानपणा केला, तर त्याला किमान लाथ मारून हाकलणं तरी सोपं आहे. मग अशी आपल्याला माणसं जोवर चांगली माणसं मिळत नाही, तोवर नवीन-नवीन माणसं आणता येतील, ती एक संधी आहे. त्यामुळे येत्या काही काळात या नवीन खाजगी भूमापकांची कितपत भरती होते, किती लोक त्याला इच्छुक आहेत, त्यातनं ते किती लोकांची भरती करून घेतायत. बरं हे खाजगी लोक खरंच चांगलं काम करतायत का हे सगळी जुनी खोडं तिथे असलेलीच इथे नव्याने येणार, त्यामुळे जुन्या पद्धतीनेच काम करतायत. हे सगळं येत्या काही काळात आपल्याला दिसेल. आणि हा एक प्रयोग म्हणून आपण जर याच्याकडे बघायचं ठरवलं, तर हा प्रयोग यशस्वी सुद्धा होऊ शकतो किंवा अपयशी सुद्धा होऊ शकतो. पण प्रयोग म्हणून हा निश्चितपणे चांगला आहे, असं किमान मला तरी वाटतं. या सगळ्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं? हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.